हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. वुमन सिरीजमध्ये आज आपण बोलणार आहे माती परीक्षणाबद्दल. आता तुम्ही म्हणाले माती परीक्षण आणि वुमन सिरीज हे काय चाललंय, कुठलं कॉम्बिनेशन आहे? तर आपण जेव्हा धरणी माता म्हणतो, धरती माता म्हणतो किंवा काळी आई म्हणतो, तेव्हा आपण तिला ती काहीतरी बनवणारी, नवीन सृजन करणारी अशी एक जिवंत गोष्ट आहे आणि मग ती आपल्याला आपलं पालनपोषण करते अशी एक भावना ठेवून आपण त्या जमिनीकडे बघतो. अनेक शेतकरी, उत्तम शेतकरी आपल्या जमिनीचं, मातीचं परीक्षण करतात. त्याच्यामध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे, कोणत्या प्रकारचं खत घातलं पाहिजे, कोणत्या प्रकारचं पीक तिथं लावलं पाहिजे, आपल्या इथं पाण्याची उपलब्धता किती आहे, आपल्या इथं हवामान कसं आहे, मला किती कष्ट करायला जमणार आहे, माझ्या इथं मार्केट कसं आहे, मला त्याच्यातून आउटकम किती मिळणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक उत्तम हुशार शेतकरी त्याच्या शेतीचं प्लॅनिंग करतो आणि मोस्ट ऑफ द टाईम ह्याच्यातून त्याला 99% पॉझिटिव्ह आउटकम मिळतो, कारण त्यानं त्याच्यावर मेहनत घेतलेली असते. आता आज हे बोलण्याचं कारण काय? कारण आजचा विषय आहे प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंग. आता ती काळी माती किंवा काळी आई आणि एक स्त्री ह्याच्यामध्ये फारसा काय फरक आहे? ती सुद्धा सृजन करते आणि एक स्त्रीसुद्धा सृजनच करते, नवीन गोष्टीचा निर्माण करते. आणि अगदी सायंटिफिकली जरी बघितलं गेलं तर स्त्री एका मातीसारखी, जमिनीसारखी आहे आणि पुरुष हा त्याच्यामध्ये बीज रोवणारा एक घटक आहे. या दोघांच्या संयोगानं एक उत्तम पिढी बनवण्यासाठी आपण काय काय करू शकतो हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर आजकाल मुलींच्या शिक्षणामुळं किंवा कोणत्याही गोष्टीमुळं लग्न थोडं डिले होतं किंवा लग्न जरी झालं तरी करिअर ॲस्पिरेशन असतं, त्याच्यामुळं प्रेग्नन्सी थोडी डिले होती. आता याच्यामध्ये चूक काय आहे? मी पुन्हा पुन्हा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आपण निसर्गाचाच भाग आहे. आपण जरी स्वतःला वेगळं समजलं तरी निसर्ग आपल्याला वेगळं समजत नाही आणि निसर्गाचाच एक भाग असल्यामुळं जेव्हा उत्तम फिजिकल कंडिशनमध्ये असतो तेव्हा जर प्रेग्नन्सीचा आपण प्लॅन केला तर तेव्हा इमिडिएट प्रेग्नन्सी राहते, त्या बाळाची ग्रोथ छान होते, आईला कॉम्प्लिकेशन्स कमी होतात आणि आपण प्रेग्नन्सी म्हणजे फक्त तुम्ही प्रेग्नन्सी बघू नका. आता समजा तुम्ही 25 वर्षाचे आहे, ती गर्ल 25 वर्षाची आहे, तिने प्रेग्नन्सी प्लॅन केली, ती 26 वर्षाची झाली. तो मुलगा उद्या 15 वर्षाचा झाल्यानंतर ती 40 वर्षाची असणार आहे, म्हणजे अजूनही ॲक्टिव्ह असणार आहे. त्या मुलाला लागणाऱ्या गरजा, त्या बाळाला लागणाऱ्या गरजा किंवा त्याच्यासाठी लागणारी जी फिजिकल स्ट्रेंथ आहे ती त्याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे. आता तुम्ही हीच गोष्ट जर त्या मुलीला 35व्या वर्षी जर बाळ झालं, 36व्या वर्षी जर बाळ झालं, तर ते बाळ 15 वर्षाचं असताना ही जवळजवळ 51 ते 52 वर्षाची असणार आहे. तेव्हा ती स्वतः मेनोपॉजमध्ये स्ट्रगल करत असणार, तो मुलगा टीनमध्ये जात असणार आणि हा जो सगळा कॉन्फ्लिक्ट असतो फिजिकल, मेंटल, तिथं अवेलेबल राहण्याची जेव्हा गरज असते तेव्हा त्या स्त्रीला किंवा पुरुषाला ते एजिंगमुळं किंवा स्ट्रेसमुळं किंवा ती कपॅसिटी लूज केल्यामुळं पॉसिबल होत नाही. त्यामुळे जेव्हा आपण प्रेग्नन्सी असं म्हणतो तेव्हा फक्त तुम्ही ती 1-2 वर्ष असं धरू नका. तुम्ही लॉंग टर्म पुढच्या 25 वर्षाचा विजन ठेवा की माझा मुलगा 25 वर्षाचा झाला तोपर्यंत मला जर त्याला शिक्षणासाठी किंवा त्याला इतर कोणत्याही गोष्टीसाठी जर सपोर्ट करायचा असेल, फायनान्शियली किंवा सायकोलॉजिकली कोणत्याही बाबतीत सपोर्ट करायचा असेल, तर माझं फिटनेस तोपर्यंत कितपत राहणार आहे. आता मी तर पुन्हा पुन्हा सांगते, तुम्ही एका जीवाला जेव्हा जन्माला घालताय तेव्हा ती फक्त त्या स्त्रीची किंवा पुरुषाची म्हणजे नवरा बायकोची जबाबदारी नाही. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, इट टेक्स अ विलेज टू रेज अ बेबी. संपूर्ण गाव लागतं एक बाळ व्यवस्थित मोठं करायला. मग जेव्हा आपण अपेक्षा करतो की आपली मुलगी, आपली सून जेव्हा बाळाला जन्म देणार आहे तेव्हा त्या मुलीच्या जेव्हा मनात विचार येतो की माझं बाळ 6 महिन्याचं झालं, मला 6 महिने रजा आहे, 6 महिन्यानंतर माझ्या बाळाचं काय? जेव्हा तिला सगळीकडून सपोर्ट अवेलेबल असेल, तिला पाठिंबा असेल, तेव्हा ती मुलगी आनंदानं प्रेग्नन्सी योग्य वयामध्ये प्लॅन करेल, आनंदानं बाळाला जन्म देईल. ते बाळसुद्धा छान वातावरणात वाढेल आणि त्या मुलीचा जो सायकोलॉजिकल सगळा स्ट्रेस आहे, अँझायटी आहे की ज्याच्यामुळं ती अनेक रोगांना बळी पडते आणि ते बाळसुद्धा की ज्याला कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीची त्यावेळी गरज असते, ते सुद्धा तो एक फील आहे किंवा जे अपब्रिंगिंग आहे किंवा जे न्यूट्रिशन आहे त्याला त्या वयात मिळेल. त्यामुळं जेव्हा तुम्ही तुमच्या घरातल्या येणाऱ्या सुनेला, तुमच्या मुलीला जेव्हा यू आर आस्किंग फॉर प्रेग्नन्सी, तेव्हा तुम्ही चेक करा की तुम्ही तिच्यासाठी अवेलेबल आहात का. कारण ही खूप मोठी गोष्ट आहे.
आपल्या समाजानं मुलींना शिकवलं, मुली नोकरी करायला लागल्या, मुली करिअर करायला लागल्या, पण तिच्यासाठी जे सामाजिक स्ट्रक्चर अवेलेबल पाहिजे की कारण मुलीकडंच ही जबाबदारी आहे की प्रेग्नंट होणं आणि बाळाला जन्म देणं, अजूनही ती काही दुसऱ्या कोणाकडं तिला देता येत नाही. आणि मग जेव्हा तिचं घर पूर्ण तिला सपोर्ट करत असतं तेव्हा ती आनंदानं योग्य वेळात प्रेग्नन्सी प्लॅन करेल. ही झाली पहिली वयाच्या बाबतीतली गोष्ट. दुसरी, आपल्याला कधी सुरुवात करायची की प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंगसाठी, तर कमीत कमी 3 महिने आधी तुम्हाला हे प्लॅनिंग करायचं आहे. तर आता बऱ्याच वेळा माझ्याकडून ज्येष्ठ ज्या स्त्रिया असतात किंवा ज्येष्ठ नागरिक असतात ते म्हणतात की हे आताच तुम्ही नवीन काढलं आहे, आधी असं काही नव्हतं, किंवा आधी आम्ही असं काही चेक करत नव्हतो, आधी सोनोग्राफीसुद्धा होत नव्हती, पण आधी बालमृत्यूचं किंवा आईच्या मृत्यूचं किंवा त्याच्यानंतर होणारे अनेक आजार, गतिमंद मुलं, मतिमंद मुलं यांचं प्रमाण पण खूप ड्रास्टिक होतं. त्यामुळं तेव्हा नव्हतं म्हणून आत्ता करायचं नाही, ही कल्पना तुम्ही डोक्यातून काढून टाका. म्हणजे आपल्याकडं आत्ता इतकी सुंदर टेक्नॉलॉजी, इतकी सुंदर मेडिसिन्स अवेलेबल आहेत की ज्याच्यामुळं गोष्टी इतक्या साध्या सोप्या सहज झाल्या की त्याचा आपण फायदा घ्यायलाच पाहिजे. तर आता 3 महिने आधी काय प्लॅनिंग करायचं, जर तुम्ही ठरवलं की तुम्ही फायनान्शियली, फिजिकली, इमोशनली रेडी आहात एका नवीन जीवाला या जगामध्ये आणण्यासाठी, तर तुम्ही पहिल्यांदा नवरा आणि बायको दोघांनीही काही बेसिक ब्लड टेस्ट असतात, जसं स्त्रियांसाठी पुरुषांसाठी दोघांसाठीही हिमोग्लोबिन, कॅल्शियम, त्याच्यानंतर स्त्रीसाठी हिमोग्लोबिन, फॉलिक ॲसिड, आणि मेल्समध्ये स्पर्म काउंट, स्पर्म मोटिलिटी, स्पर्म हेल्थ, या सगळ्या गोष्टी, आणि स्त्रीसाठी ओव्युलेशन, तिचे पिरियड्स व्यवस्थित येत आहेत का, आणि तिचं वजन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायला लागतात. मग त्यांचं जर फिक्स असेल की आपण ते तर प्लॅन करणार आहे, तर आपण 3 महिने त्या रिपोर्टप्रमाणे त्या दोघांना काही सप्लिमेंट्स असतात, मल्टीविटॅमिन्स असतात, स्त्रीसाठी फॉलिक ॲसिड असतं, तिच्यासाठी रेग्युलर जे एक्सरसाइजेस असतात की जे तिच्या पेल्विक मसलला स्ट्रॉंग करतात, तिला थोडंसं तिचं फिजिकल कपॅसिटी वाढवतात, अशा गोष्टी आमच्याकडून रेकमेंड केल्या जातात. आणि त्या स्त्रीला त्या पद्धतीनं उत्तम न्यूट्रिशन प्रोव्हाइड करून, जसं मी तुम्हाला म्हणाले की ती जी जमीन आहे ती आपण कसदार बनवतो, आणि जेव्हा कसदार जमिनीमध्ये उत्तम बीज रोवलं जातं तेव्हा त्याची उत्पत्ती ही एका उत्तम, सुदृढ, अतिशय आपल्याला आनंद देणाऱ्या बाळामध्येच होते. तर ही गोष्ट आहे ब्लड टेस्टच्या बाबतीत. तिसरी गोष्ट आहे वजनाच्या बाबतीत. हल्ली खूप जास्त वजन असलेल्या मुली दिसतात आम्हाला प्रेग्नन्सी प्लॅनिंग करायच्या आधी, आणि ऑलरेडीच आधी वजन वाढलेलं असतं, त्याच्यामुळं कॉम्प्लिकेशन्स येत असतात. एक्सरसाइजचा अभाव असतो, चांगल्या न्यूट्रिशनचा अभाव असतो, आणि मग त्याच्यानंतर आम्ही जर त्यांना सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला वजन कमी करायला पाहिजे, आणि प्रेग्नन्सीमध्ये पुन्हा 10-15 किलो वजन वाढतं आणि खूप कॉम्प्लिकेशन्स नंतर वाढतात. आणि प्रेग्नन्सीमध्ये सहसा आम्ही 3 कॉम्प्लिकेशन्सना बघतो. पहिलं तर ब्लड प्रेशर, दुसरं तर डायबिटीस, आणि तिसरी गोष्ट थायरॉईड. ह्या गोष्टीही आधी ब्लड टेस्टमध्ये चेक केल्या जातात. इथं जर अगदी बॉर्डर लाईन जरी सुद्धा आपल्याला थोडे सिम्पटम किंवा थोडे रिपोर्ट दिसले, तर त्याच्या बाबतीत योग्य डाएटनं जर करेक्ट होत असेल, एक्सरसाइजनं करेक्ट होत असेल, तर त्या पद्धतीनं करेक्ट केलं जातं. मेडिसिन जर लागत असेल बेसिक, तर मेडिसिन दिले जातात. आणि ती स्त्री आणि पुरुष दोघंही संपूर्णपणे जेव्हा हेल्दी असतील, डिझीज फ्री असतील, कोणताही सेक्शुअल त्यांना डिझीज नसेल, त्यांचे बॉडीमध्ये अंडरलाईन कुठला इन्फेक्शन नसेल, कुठला त्रास नसेल, तर ह्या कपलसाठी 3 महिन्यानंतर मग प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग करायला आम्ही रेकमेंड करतो. आता याच्यामुळं काय फायदे होतात? एक तर प्रेग्नन्सी लगेच राहते, कन्सीव्ह लगेच होतं, कारण दोघंही सुदृढ आहेत, त्याच्यासाठी उत्तम प्रयत्न केलेले आहेत. बाळाची वाढ अतिशय उत्तम पद्धतीनं होते. आता जेव्हा आपण म्हणतो की प्रेग्नन्सी राहिली, तेव्हा केव्हा आपण हे म्हणतो, 1 महिना झालेला असतो आणि पुढे एक 8-10 दिवस झालेले असतात, आणि जेव्हा ती कन्सीव्ह होते त्या क्षणापासून ते बाळ बनायला सुरुवात होतं. जसं पहिल्या दिवशी कन्सीव्ह झालं आणि ते बाळ बनायला सुरुवात झालं, तर तेव्हा ऑलरेडी त्याचे ब्रेन, त्याचं हार्ट किंवा त्याचे ऑर्गन आहेत, त्याचा पाया किंवा त्याचं डिव्हिजन तिथं सुरू झालेलं असतं, आणि तेव्हा त्याला मॅक्झिमम न्यूट्रिशन ऑलरेडी जर त्याच्या आईमध्ये अवेलेबल असेल, तर ते बाळ खूप सुंदर पद्धतीनं डेव्हलप होतं. त्याच्यामध्ये मग आईलासुद्धा शुगर वाढणे, BP वाढणे, थायरॉईड वाढणे, किंवा जास्त जे हॉर्मोनल एक्स्ट्रीम इम्बॅलन्स होणे, किंवा हे जे त्रास आहेत ते बऱ्याच प्रमाणात अवॉइड केले जातात. त्यामुळं तुम्ही
प्रेग्नन्सी जर प्लॅन करत असाल तर ह्या सांगितलेल्या ब्लड टेस्ट, त्याच्यानंतर तुमचा वेट गेन, वेट लॉस जो काही इश्यू असेल तो, तुमचं फूड कोणत्या पद्धतीचं घेत आहे, तुमचं एक्सरसाइज आहे का, आणि तुम्ही फिजिकली, इमोशनली, फायनान्शियली बेबीसाठी रेडी आहे का हे ठरवा. डॉक्टरना भेटा, उत्तम पद्धतीनं गायडन्स घ्या आणि एक अतिशय सुदृढ बाळ आपल्या घरात येणार आहे याची तयारी आत्तापासून सुरू करा. मग ते येणारं बाळ तुम्हाला फक्त आणि फक्त आनंद देईल. ठीक आहे. तर उद्यापासून आपण बघणार आहे प्रेग्नन्सी आणि प्रेग्नन्सीच्या पुढच्या फेजेसबद्दल. तर बघायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.